नमस्कार मित्रांनो, सोन्या चांदीच्या भावात आतापर्यंतची सगळ्यात मोठी घसरण झाली आहे। मोदी सरकारने काल बजेट सादर केले आणि त्यानंतर संपूर्ण सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या भावात प्रचंड मोठी पडझड झाली आहे। ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे अशा लोकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। 2026च्या अर्थसंकल्पाने सोन्याच्या किमतीत इतकी घट केली आहे जी गेल्या 25 वर्षांमध्ये कधीही एका दिवसात झाली नव्हती। अक्षरशः सोन्याच्या किमती आता जमिनीवरती आल्या आहेत। 2026चा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या बाबतीत असा एक क्रांतिकारी निर्णय घेतला गेला ज्यामुळे मार्केट अक्षरशः कोसळले आहे। गेल्या 3 दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये ही घसरण सुरू होती, पण आज जेवढी घट झाली आहे त्याचा विचार कोणीही केला नव्हता। 2-3 दिवसांपूर्वी 5 ते 6 हजारांनी भाव कमी होत होते, पण आज तर सर्व रेकॉर्ड तुटले आहेत। सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सोन्याचा बाजार पूर्णपणे घसरला आहे। आता सोन्याचे भाव कमी होण्यामागे 2 महत्त्वाची कारणे आहेत। पहिलं कारण म्हणजे अर्थसंकल्पातील तरतूद आणि दुसरे म्हणजे अमेरिकन डॉलरची स्थिती। मोदी सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण झाला आहे आणि अमेरिकेचे वर्चस्व काहीसे कमी झाले असल्याचं देखील बोललं जात आहे। तसेच सध्या डॉलर 87-88 रुपयांवरून 92 ते 93 रुपयांवरती गेला आहे। जेव्हा डॉलर मजबूत होतो आणि शेअर बाजारामध्ये हालचाली होतात तेव्हा सोन्याच्या किमतीवरती त्याचा मोठा परिणाम होतो। ही अंतर्गत माहिती आम्ही हजारो तज्ञांशी चर्चा करून मिळवली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर अनेक कारणांमुळे सध्या सोन्याच्या दरामध्ये घसरण सुरू झाली आहे। आता सोन्याआधी चांदीबद्दल थोडी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सोन्या पाठोपाठ चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे। आता चांदीचा जर विचार केला तर 48 तासांपूर्वी चांदी 3,78,000 ते 4 लाख रुपये प्रति किलो होती। त्यानंतर चांदीचा कालचा भाव 2,93,000 रुपये प्रति किलो आणि आजचा ताजा भाव जर चांदीचा बघायला गेला तर 2,73,000 रुपये प्रति किलो इतका आहे। म्हणजेच की काल आणि आज मध्ये चांदी थेट 20,000 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे। जानेवारी 2025 मध्ये चांदी 95 ते 96 रुपये प्रति ग्राम होते, पण आता ज्यांच्याकडे चांदी आहे त्यांचे पैसे अनेक पटीने वाढले असल्याचं देखील चित्र सध्या बघायला मिळत आहे। आता बघूयात सोन्याचे आजचे अचूक दर। सध्या जर बघायला गेलं तर सोन्याच्या दरामध्ये देखील चांगलीच घसरण सध्या सुरू झाली आहे। आता सोन्याचा 30 जानेवारी या दिवशीचा दर आपण सुरुवातीला बघूयात आणि त्यानंतर आजचा अचूक सोन्याचा दर देखील आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला सोन्याच्या दरामध्ये फरक समजेल। तर आता 30 जानेवारी या दिवशी 18 कॅरेट सोन्याला 1,36,000 रुपयांचा दर होता। त्यानंतर 22 कॅरेट सोन्याला 1,61,000 रुपयांचा दर आणि 24 कॅरेट सोन्याला 1,61,300 रुपयांचा दर होता। त्यानंतर आता सोन्याचा आजचा दर जर बघायला गेलं तर आज या ठिकाणी 18 कॅरेट सोन्याला 1,15,860 रुपयांचा दर आहे। त्यानंतर 22 कॅरेट सोन्याला 1,37,540 रुपये इतका आजचा दर आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 1,51,300 रुपये आहे। म्हणजेच की 24 कॅरेट सोन्यामध्ये साधारणतः या 2 ते 3 दिवसात 10,000 रुपयांचा फरक पडला आहे। 10,000 रुपयांची घसरण झाली आहे। तर 22 कॅरेटमध्ये सुमारे 24,000 रुपयांची मोठी घट गेल्या 4 दिवसांमध्ये दिसून आली आहे। तर अशा पद्धतीने सध्या सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे। आता ग्राहकांसाठी काय सल्ला असेल हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। तर आता सोन्याचे दर कमी झाले म्हणून लगेच दुकानामध्ये धाव घेऊ नका। गेल्या 72 तासात सोने 4 वेळा खाली आले आहे। काही लोकांनी 3-4 दिवसांपूर्वीच घाईमध्ये सोने खरेदी केले आणि आज भाव अजून कमी झाल्यामुळे ते आता रडत आहेत। तुमची ही चूक होऊ नये म्हणून योग्य वेळ निवडणे हीच खरी चतुराई असणार आहे। ही घसरण अजून किती काळ टिकेल आणि सरकारने बजेटमध्ये नेमका कोणता नियम लावला आहे हे समजून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे। भाव कमी पाहताच खरेदी करण्यापेक्षा योग्य वेळेची प्रतीक्षा करणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर आजचे हे आपण या ठिकाणी दर पाहण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा।
आता सोन्याचे दर हे रेकॉर्ड स्तरावरती पोहोचून ही मागणी कायम राहण्याची देखील शक्यता बघायला मिळत आहे. सोन्याची मागणी ही कधीच कमी होणार नाही असं देखील सांगण्यामध्ये आलं आहे. उदाहरणार्थ म्हणजेच की आता जर बघायला गेलं तर सध्या दरामध्ये किरकोळ घसरण झाली असली तरी पुन्हा सोन्याच्या दरामध्ये तेजी येऊ शकते असा देखील अंदाज आता वर्तवण्यामध्ये आला आहे. गुंतवणूकदार आणि विश्लेषकांच्या मते सोन्याची मागणी कायम राहील आणि 2026 मध्ये सोने अजून महाग होण्याची देखील शक्यता बघायला मिळत आहे. शेअर बाजार आणि मौल्यवान धातूंचे दर हे जागतिक घडामोडींवरती अवलंबून असतात. त्यामुळे कोणतेही गुंतवणूक करण्यापूर्वी या ठिकाणी म्हणजेच की सखोल माहिती घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित देखील मानले जाते. 1 फेब्रुवारी 2026च्या आकडेवारीनुसार बजेटपूर्वी सोन्याच्या दरामध्ये काही प्रमाणात घसरण झाली होती, जी खरेदीची संधी देखील असू शकते. पण बाजारातील अनिश्चितता पाहता काळजीपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या दरामध्ये किरकोळ घसरण झाली असली तरी येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये पुन्हा तेजी येण्याची देखील शक्यता बघायला मिळत आहे. मग ही खरंच सोने खरेदी करण्यासाठी संधी आहे का, यावरती देखील विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या जर बघायला गेलं तर साधारणतः 3 ते 4 दिवस झालं सोन्याच्या दरामध्ये घसरण आपल्याला बघायला मिळत आहे. आता या घसरणीमुळे म्हणजेच की बरेच गुंतवणूकदार असतील हे देखील म्हणजेच की चिंतेमध्ये सापडले आहेत. कारण की म्हणजेच की बऱ्याच जणांना असं देखील वाटत आहे की सोन्याचे दर अजून घसरतील, परंतु काही तज्ज्ञांच्या मते असं देखील सांगण्यामध्ये आलं आहे की सोन्याच्या दरातील ही घसरण किरकोळ असू शकते. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये लवकरच पुन्हा तेजी देखील येण्याची शक्यता आहे. सोन्याचे जे दर आहेत हे रेकॉर्ड स्तरावरती पोहोचले तरी मागणी देखील कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये पुन्हा तेजी आपल्याला बघायला देखील मिळू शकते. जर दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणे देखील सुरक्षित मानले जाते. सध्या जर बघायला गेलं तर दरामध्ये काहीशी घसरण झाली आहे, ही खरेदीची संधी देखील असू शकते. परंतु या सर्व गोष्टींचा विचार करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. सध्या जर बघायला गेलं तर 24 कॅरेट सोन्यामध्ये काल आणि आजमध्ये 10,000 रुपयांचा फरक पडला आहे. तर 22 कॅरेट सोन्यामध्ये सुमारे 24,000ची मोठी घसरण साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये झाली आहे. पुन्हा एकदा सोन्याचा आजचा दर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, 18 कॅरेट सोन्याचा आजचा दर आहे 1,15,860 रुपये प्रति तोळा. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर आहे 1,37,540 रुपये तोळा आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर आहे 1,51,300 रुपये. तर अशा पद्धतीने सध्या आजचे हे ताजे भाव आपल्याला सध्या बघायला मिळत आहेत. साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये ही घसरण आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, आजचे हे ताजे दर ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल, कारण की दरामध्ये घसरण झाली आहे. सोन्याच्या या दरांबद्दल तुमचे काय मत आहे? तुम्ही आज खरेदी करणार की अजून सोने घसरण्याची तुम्ही प्रतीक्षा करणार? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोन्याच्या दरासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.